हीच ती दोघं मित्रमैत्रीण जे पुण्याच्या अपघातात बळी पडली. पुण्याचा अपघात, पोर्शे गाडी आणि गुन्हेगाराला देण्यात आलेली शिक्षा म्हणजे निबंध लिहिणे हे सध्या खूप चर्चेत आहे. आणि हीच गाडी जेव्हा पुण्याच्या कल्याणी नगरमधून एअरपोर्ट रोडवर धावत होती तेव्हा 175 किलोमीटरची स्पीड आणि नशेत असलेला ड्रायव्हर म्हणजे नवयुवक ज्याचं वय 18 वर्षापेक्षा कमी असल्यामुळे त्याला शिक्षा म्हणून आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी फक्त निबंध लिहिणे आणि रस्ते सुरक्षेबद्दल जनजागृती करणे ही शिक्षा देण्यात आली. ही शिक्षा या वयात आणि या युवकाला शोभते का? बघा, 48,000 रुपये खर्च करून आपल्या मित्रांबरोबर पार्टी करणारा हा युवक जेव्हा 175 किलोमीटर स्पीडने जेव्हा गाडी चालवत असतो तेव्हा ही दोघं जेव्हा वळण घेत होती मित्रमैत्रिणी त्यांना सरळ उडून सरळ धाव घेणारा हा युवक, त्याला लगेच तिथल्या स्थानिक लोकांनी पकडून चांगला चोप दिला आणि या चोपामुळे तो पकडला गेला. आणि हीच घटना जर इतर कोणत्याही ठिकाणी झाली असती तर हा युवक भेटलाही नसता आणि हे गुन्हेगार लपून बसले असते. आणि असेच अपघात घडत राहतात. पण हा अपघात म्हणजे खूप मोठी ही गोष्ट तर सगळ्यांच्याच आठवणीत राहणार. खायला पिझ्झा, बर्गर, 15 तासात चाऊमिन आणि लगेच सुधारणा. या युवकाच्या वडिलांना पण अटक करण्यात आली आणि बघू आता काय होतं. ही बातमी जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हाच पोलिसांना जाग आली आणि त्या कसिनोला पण बंद करण्यात आली. आता बघू काय होतं यापुढे. आपल्या न्यायव्यवस्थेवर पण प्रश्नचिन्ह निर्माण झाले की किती सत्य